बंधू आणि भगिनींनो, ख्रिस्तामध्ये मी तुम्हाला सलाम करतो. प्रेज द लॉर्ड म्हणतो. कारण आजचा दिवस हा परमेश्वराने आम्हास उसना दिलेला आहे आणि परमेश्वराची वचनं आमच्या कानी पडले पाहिजेत. सकाळी सकाळी आपण जेव्हा परमेश्वराचं वचन वाचतो त्यावेळेस आपल्या मनाला बरं वाटतं. आपल्याला दिवसभर ते वचनं कधी आठवतात, कधी आठवत नाही. पण ज्या ज्या वेळेस आठवतात त्यावेळेस ते वचन आपल्याला आपल्या समस्यामधून बाहेर काढण्यासाठी आपल्याला मदत करतं. तर चला आपण परमेश्वराचं वचन वाचूया. आज परमेश्वराचं वचन आपल्याला काय सांगतं ते आपण पाहूया. नीतिसूत्रे याचा 4था अध्याय. ज्ञानामुळे प्राप्त होणारे फायदे. मुलांनो, बापाचे शिक्षण ऐका व शून्यता समजण्यासाठी त्याचकडे लक्ष द्या, कारण मी तुम्हास उत्तम धर्मोपदेश करीतो. माझे धर्मशास्त्र सोडू नका, कारण मी आपल्या बापाचा पुत्र होतो. माझ्या आईच्या दृष्टीने मी सुकुमार व एकुलता एक होतो. ती मला शिकवी व म्हणे, माझी वचने तुझ्या चित्ती राहो. तू माझ्या आज्ञा पाळ व दीर्घायुष्य हो. ज्ञान संपादन कर, शून्यता संपादन कर, ती विसरू नको. माझ्या तोंडच्या वचनाला परामुख होऊ नको. ते सोडू नको, म्हणजे ते तुझे संरक्षण करेल. त्याची आवड धर, म्हणजे ते तुझा सांभाळ करेल. ज्ञान ही श्रेष्ठ चीज आहे, म्हणून ते संपादन कर. आपली सर्व संपत्ती वेचून शून्यता संपादन कर. त्याला उच्च पद दे, म्हणजे ते तुझे उन्नती करेल. त्याला कवटाळून राहशील तर ते तुझे गौरव करेल. ते तुला शोभिवंत शिरोभूषण देईल, तुला सुंदर मुकुट देईल. माझ्या मुला, माझी वचने ऐकून घे, म्हणजे तुझ्या आयुष्याची मर्यादा वृद्धिंगत होईल. मी तुला ज्ञानाचा मार्ग शिकविला आहे, तुला सरळतेच्या वाटांनी चालविले आहे. तू चालशील तेव्हा तुझी पावले अडखळणार नाही. असं परमेश्वराचं वचन आपल्याला सांगतं. तू धावशील तेव्हा तुला ठेच लागणार नाही. तू शिक्षण दृढ धरून ठेव, सोडू नको. ते जवळ राह, कारण ते तुझे जीवन आहे. दुर्जनांच्या मार्गात शिरू नको, दुष्टांच्या मार्गाने चालू नको. त्यापासून दूर राहा, त्यास जवळून जाऊ नको. त्यावरून मागे फिर आणि आपल्या मार्गाला लाग, कारण दुष्कर्म केल्यावाचून त्यांना झोप येत नाही. कोणाला पाडले नाही तर त्यांची झोप उडते, कारण ते दुष्टाईने मिळवलेले अन्न खातात, बलात्काराने मिळवलेला द्राक्षारस पितात. परंतु धार्मिकांचा मार्ग ध्यानापर्यंत उत्तरोत्तर वाढवणाऱ्या उदय प्रकाशासारखा आहे. दुर्जनांचा मार्ग अंधारासारखा आहे, त्याला कशाचीच ठेच लागते हे त्यास कळत नाही. माझ्या मुला, माझ्या वचनांकडे लक्ष लाव, माझ्या सांगण्याकडे कान दे. ती तुझ्या डोळ्यापुढून जाऊ देऊ नको. ती आपल्या अंतःकरणात ठेव, कारण ती ज्यास लाभतात त्यास ती जीवन देतात आणि त्यांच्या सबंध देहाला आरोग्य देतात. सर्व रक्षणीयपेक्षा आपल्या अंतःकरणाचे विशेष रक्षण कर, कारण त्यात जीवनाचा उगम आहे. तू उद्दामपणाचे भाषण करण्याचे सोडून दे, कुटील वाणीपासून फार दूर राहा. तुझे डोळे नीट पुढे पाहोत, तुझ्या पापण्या तुझ्यापुढे सरळ राहोत. आपल्या पापांची वाट सपाट कर, तुझे सर्व मार्ग निश्चित असोत. तू डावी उजवीकडे वळू नको. दुष्कर्म्यांपासून आपले पाऊल काढ. परमेश्वर वाचलेल्या वचनांवर आशीर्वाद पाठव. तसंच नीतिसूत्रे याचा
5वा अध्याय देखील आपण वाचणार आहोत. येथे देखील परमेश्वर आपल्याला वचनातून बोध करत आहे. परमेश्वराचं वचन आपल्याला सांगत आहे, माझ्या मुला, तू विवेक राखावा व तुझ्या वाणीने ज्ञान जपून ठेवावे, म्हणून तू माझ्या ज्ञान शिक्षणाकडे लक्ष लाव, माझ्या सुज्ञतेच्या बोधाकडे कान दे. कारण परस्त्रीच्या ओठातून मध स्रवतो, तिचे तोंड तेलापेक्षा तुळतुळीत असते, तरी ती अखेरीस दवण्यासारखी कडू व दुधारी तलवारीसारखी तीक्ष्ण होते. तिचे पाय मृत्यूकडे खाली जातात, तिची पावले अधोलोकात लागतात, म्हणून तिला जीवनाची वाट सापडत नाही. तिचे मार्ग डळमळीत आहेत हे तिला कळत नाही. तर आता मुलांनो, माझे ऐका, माझ्या तोंडची वचने सोडू नका, तिच्याकडची वाट सोडून द्या. तिच्या घराच्या दरवाजाजवळ जाऊ नका, गेलास तर तुझी अब्रू दुसऱ्यांच्या हाती जाईल आणि तुझ्या आयुष्याचे दिवस निष्ठुराच्या हाती जातील. तुझ्या धनाने परके गबर होतील आणि तुझ्या श्रमाचे फळ दुसऱ्यांच्या घरात जाईल आणि परिणामी तुझा देह व तुझी शक्ती क्षीण झाल्यावर तू शोक करशील आणि मग तू येणेप्रमाणे म्हणशील, मी शिक्षणाचा द्वेष कसा केला, माझ्या अंतःकरणाने शासन कसे तुच्छ मानिले. मी आपल्या शिक्षणाची वाणी ऐकली नाही, मला जे बोध करीत त्यांच्याकडे मी कान दिला नाही. मंडळी व सभा यांच्या देखत मी बहुतेक दुष्कर्मात घडलेला असे. तू आपल्याच टाक्यातले पाणी पी, आपल्याच विहिरीतले वाहते पाणी पी. तुझे झरे बाहेर वाहून जावे काय? तुझे जलाचे प्रवाह रस्त्यावरून वाहावे काय? ते केवळ तुझ्यासाठीच असोत, तुझ्या बरोबर दुसऱ्यांना त्याचा उपयोग न घडो. तुझ्या झऱ्याला आशीर्वाद प्राप्त हो. तरुणपणी केलेल्या स्त्रीसह संतुष्ट ऐस, रमणीय हरणी सुंदर रानशेळी याप्रमाणे तिचे स्तन तुला सर्वदा तृप्त राखोत. तिच्या प्रेमात तुझे चित्त मोहित हो. माझ्या मुला, परस्त्रीने तुझे चित्त का मोहित करावे? परक्या स्त्रीला तू का आलिंगन द्यावे? मनुष्याचे मार्ग परमेश्वराच्या दृष्टीसमोर आहेत आणि तोच त्याच्या सर्व वाटा नीट करतो. दुर्जनाला त्याची स्वतःचीच दुष्कर्म पछाडितात. तो आपल्या पापांच्या पाशात सापडतो. त्याला शिक्षण मिळाले नाही म्हणून तो मरतो. तो आपल्या अंती मूर्खपणामुळे भ्रांत होतो. खरोखर परमेश्वराचे वचन आज आपल्याशी बोलले आहेत आणि परमेश्वराच्या वचनाद्वारे आपल्या जीवनात परमेश्वर कार्य करो आणि आपल्याला सुमार्गाने नेव आणि या साली 2013 मध्ये परमेश्वर आपल्याला आशीर्वाद देव.